Good morning students, myself Vasanti teacher. Today is Tuesday, 14th December 2021, standard 1st. Today's subject is EVS. So sit in a proper place where your mom and dad has given you a place to sit for study. You will sit there, then open your school bag where you are keeping your books. I think maybe you are putting it in your school bag. I don't know where you're. But you must take good care of your books. So open your EVS textbook, page number 54 and 55. Unit 6, Moving About. Chapter 16, Vehicles. First of all, I am not going to tell you about moving about. I am going to tell it to you at the end of the lesson. First of all, we must understand vehicles. So let's start. While reading or while watching the video, you will also open your books and you will put your finger on the word. And then you will concentrate on the studies. Then it will be easy to understand the lesson and you will be able to read the lessons also. We use cars, buses, bicycles and trains to go from one place to another. They are called vehicles. We also use them to send goods from one place to another. बाळांनो, आपल्याला गाडी माहिती आहे, कार माहिती आहे, बस माहिती आहे, सायकल माहिती आहे, आगगाडी माहिती आहे. या सगळ्याचा वापर म्हणजे कार, बस, सायकल, आगगाडी या सगळ्याचा वापर आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी करतो. त्याला काय म्हणतात? वाहनं म्हणतात. वाहनं म्हणजे काय? तर जे माणसांना किंवा वस्तूंना कुठल्याही गोष्टीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेतात त्याला म्हणतात वाहनं. त्याच्यानी आपण काय करतो? वी ऑल्सो यूज देम टू सेंड गुड्स. आता इथे गुड्स लिहिलंय. गुड्स याचा अर्थ वस्तू. वस्तू सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवल्या जातात. त्या कशाने पोहोचवल्या जातात? तर वाहनाने. व्हेइकल्स ऑन लँड, रोडवेज अँड रेल्वेज. काही वाहनं ही रस्त्यावरून चालतात. मग तो मातीचा रस्ता असू देत, डांबरी रस्ता असू देत, त्याच्यावरून चालतात. आणि काही वाहनं कशी असतात? ज्यांच्यासाठी रेल्वेचे रूळ लागतात, हो की नाही, त्याच्यावरून चालणारी वाहनं असतात. म्हणून सुरुवातीला काय दिलेत? रोडवेज अँड रेल्वेज. टांगाज, bullock carts, bicycles, scooters and rickshaws are used to travel short distances. आता तुम्ही खूप टांगे कमी बघत असाल. पूर्वीच्या काळी तुमच्या आजी आजोबांना घरामध्ये विचारा, लोक टांग्याने प्रवास करायचे. टांगा म्हणजे काय? तर घोडागाडी. टांगा म्हणजे काय? घोडागाडी, ज्याला घोडा जोडलेला असतो, घोडा वाहतो. जशी बैलगाडी असते, जशी बैलांच्या मानेला ती गाडी जोडलेली असते आणि बैल वाहतूक करतात, तसं घोडे वाहतूक करायचे. त्या घोडागाडीने पूर्वीच्या काळी लोक प्रवास करायचे आणि बैलगाडीने करायचे. पण बैलगाडी, टांगा, सायकल, स्कूटर, रिक्षा ह्या कशासाठी वापरतात? तर छोट्या ठिकाणासाठी लावण्यासाठी. पूर्वी असं नव्हतं. लोक लांब जायला सुद्धा टांगा किंवा बैलगाडी वापरत होते, पण ते थांबून थांबून प्रवास करायचे, पूर्ण एकदम नाही. आपल्याला आता काय होतं? तर सायकल, स्कूटर, रिक्षा हे आपण थोड्या अंतरासाठी वापरतो. बसेस, कार्स अँड ट्रेन्स आर यूज्ड फॉर लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल. लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल याचा अर्थ लांबचा प्रवास, दूरच्या प्रवासासाठी. म्हणजे काय? पुण्याहून नाशिकला जायचं, पुण्याहून मुंबईला जायचं, साताऱ्याला जायचं, कोल्हापूरला जायचं, हो की नाही, औरंगाबादला जायचं, कोकणात जायचं, दापोलीला जायचं. अशा ठिकाणी जाण्यासाठी कशाचा वापर होतो? बसचा, गाडीचा किंवा आगगाडीचा. कारण तो प्रवास लांबचा आहे. ऑल लँड व्हेइकल्स मूव्ह ऑन व्हील्स. ही सगळी वाहनं कशावरती चालतात? तर चाकावरती चालतात. त्याला काय असतात? चाकं असतात. बघा बरं, ही स्कूटर आहे, सायकल आहे, बैलगाडी आहे, टांगा आहे, बस आहे, रिक्षा आहे, कार आहे आणि रेल्वे आगगाडी आहे, आगगाडी आहे.
ही सगळी काय आहेत तर रस्त्यावरनं चालणारी वाहनं आहेत. ही रस्त्यावरनं चालते. स्कूटर, सायकल, बैलगाडी, टांगा, बस, रिक्षा आणि कार. आगगाडी कशावरून चालते? रेल्वे रुळावरून चालते. आगगाडी साध्या रस्त्यावरून चालू शकत नाही. व्हेइकल्स ऑन वॉटर म्हणजे पाण्यामध्ये चालणारी वाहनं. त्याला मराठीत काय म्हणतात? जलमार्ग. जल म्हणजे पाणी, मार्ग म्हणजे रस्ता. जलमार्ग पाण्यातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणं, त्याच्यासाठी जी वाहनं वापरतात किंवा ज्याच्यातून जातात त्याला म्हणतात जलमार्ग. बोट्स, शिप्स अँड स्टीमर्स आर यूज्ड टू क्रॉस रिव्हर्स अँड ओशन्स. बोट्स म्हणजे छोटी जहाजं, छोट्या शिप्स, आणि स्टीमर्स म्हणजे वाफेवर चालणारी. आर यूज्ड टू क्रॉस रिव्हर्स म्हणजे नदी पार करण्यासाठी. नदीच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जाण्यासाठी लोक छोट्या बोटीचा वापर करतात. शिप्स म्हणजे जहाजं आणि स्टीमर्स मोठी जहाजं असतात. ही बघा, ही मोठी आहेत. बिल्डिंगच्या बिल्डिंग, इमारतच्या इमारत प्रवास करते असं वाटतं, अशी मोठी जहाजं असतात. ती कशासाठी वापरतात तर नदी पार करण्यासाठी किंवा ओशन्स म्हणजे महासागरातून प्रवास करण्यासाठी कशाचा वापर होतो? बोट्स, शिप्स, स्टीमर्स. नदी पार करण्यासाठी, समुद्रातून प्रवास करण्यासाठी जी वाहनं वापरतात त्याला काय म्हणतात? ही जलवाहतुकीची साधनं आहेत. कशाची आहेत? जलवाहतूक. ज्याच्यातून पाण्यातून जो प्रवास केला जातो त्याला म्हणतात जलवाहतूक, आणि तो ज्या मार्गाने केला जातो त्याला म्हणतात जलमार्ग. ओके, नाव नेक्स्ट. हे तर तुम्हाला माहीतच आहे. विमान सगळ्यांना आवडतं. प्रत्येकाला विमानात बसायची हौस असते. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी विमानात बसायला मिळायला पाहिजे असं वाटतं. आणि आता तर सगळीकडेच विमान आहेत, सगळ्यांनाच विमान माहिती झाले. आणि हे काय आहे? हेलिकॉप्टर. हे कुठे उडतात? आकाशात उडतात. कुठे उडतात? आकाशात उडतात. ही जमिनीवरनं जातात का? नाही, ती जमिनीवरनं पुढे जातात आणि शेवटी आकाशात झेपवतात पक्षासारखी, आणि आकाशातून इकडच्या तिकडे जातात. म्हणून त्याला म्हणतात हवाई मार्ग. हवेतून प्रवास करतात त्याला म्हणतात हवाई मार्ग. व्हेइकल्स इन द एअर, हवेतून जाणारी वाहनं. एरोप्लेन्स अँड हेलिकॉप्टर्स आर यूज्ड टू ट्रॅव्हल बाय एअर. विमानं आणि हेलिकॉप्टर ही आकाशातून प्रवास करण्यासाठी, आकाशातून उडून दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वापरली जातात. दे आर द फास्टेस्ट वे टू ट्रॅव्हल. सगळ्यात अतिशय गतिमान वाहतूक कशाने केली जाते तर ती विमानाने केली जाते. विमान हे अत्यंत गतिमान वाहतुकीचं साधन आहे. फास्टेस्ट वे टू ट्रॅव्हल म्हणजे अत्यंत गतिमान, खूप जोरात, एकदम फास्ट जाणारं वाहतुकीचं साधन कोणतं तर विमान. Classroom activity. Describe the different vehicles you have traveled in so far. Remember, 1. We use vehicles to go from one place to another. आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांचा उपयोग करतो. Different kinds of vehicles move on land, water and in the air. वेगवेगळ्या प्रकारची वाहनं रस्ता, पाणी आणि हवेतून प्रवास करतात, आणि वस्तू, सामान, माणसं, अगदी पक्षी, जनावरं सगळ्यांची वाहतूक ह्यातून केली जाते. इकडनं तिकडे त्यांना नेलं जातं किंवा प्रवास करता येतो. आपण स्वतःहून, माणसं स्वतःहून स्वतःचा प्रवास करतात. नाऊ आय एम गोइंग टू रीड दिस लेसन अगेन. युनिट 6, मूव्हिंग अबाउट. Now, what is moving about? Moving about means you can go from one place to another. So you can travel when you want to reach to Bombay. So you can travel by bus, you can travel by car, you can travel by train, you can travel by aeroplane also. Because aeroplane can go travels from Pune to Bombay. Aeroplanes are there, flights are there.
So, moving about means you can travel from one place to another. That is why the name of the lesson or the part of the lesson chapter's basic name is moving about. वाहतूक करणे, वाहतुकीसाठी, वाहतुकीची साधनं हे सर्व मिळून एक नाव आहे मूव्हिंग अबाउट. कशा प्रकारे कोण कोण कशी वाहतूक करू शकतं, ये जा करू शकतं, त्याला म्हणायचं मूव्हिंग अबाउट. Chapter 16 Vehicles. We use cars, buses, bicycles and trains to go from one place to another. They are called vehicles. We also use them to send goods from one place to another. आता आगगाडीमध्ये सुद्धा एक मालगाडी नावाचा प्रकार असतो. तुम्ही पाहिली असेल. त्याच्यामधून काय नेलं जातं तर वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य नेलं जातं. पार सिमेंट वाळूपासून सगळं, जनावरं, नंतर लागणारं सगळं धान्य, सगळं सामान जे गाडीतून जातं त्याला काय म्हणतात, मालगाडी. आणि माणसं ज्याच्यातून जातात ती गाडी वेगळी असते, त्याला खिडक्या दरवाजे असतात, हो की नाही. व्हेकल्स ऑन लँड, रोड्स अँड रेल्वेज. टांगा, bullock carts, bicycles, scooters and rickshaws are used to travel short distances. Buses, cars and trains are used for long distance travel. All land vehicles move on wheels. See this is the picture. Scooter, cycle, bullock cart, bailgadi, tanga, bus, rickshaw, car and train. Next, vehicles on water. Boats, ships and steamers are used to cross rivers and oceans. तुम्ही सहलीला कुठेतरी जाता, मुरुड जंजिराला जाता, श्रीवर्धनला जाता, हरिहरेश्वरला जाता, गणपतीपुळ्याला जाता. तिथे काय आहे, खूप मोठा समुद्र आहे. अलिबागला जाता, तिथे समुद्र किनाऱ्यावरती खूप अशा बोटी लागलेल्या दिसतात तुम्हाला. त्याला काय म्हणायचं, जलवाहतुकीची साधनं, जलमार्ग. काय म्हणायचं, जलमार्ग. मुंबईला गेला असाल, गेटवे ऑफ इंडियाला गेला असाल, मरीन ड्राईव्हला गेला असाल, हो की नाही, शिवाजी पार्कला गेला असाल, त्याला काय म्हणायचं, जलमार्ग. Aeroplanes and helicopters. Vehicles in the air. Aeroplanes and helicopters are used to travel by air. They are the fastest way to travel. Which are the fastest way to travel? Aeroplane and bicycle. But which is the fastest vehicle? Aeroplane is the fastest vehicle. Remember, 1. We use vehicles to go from one place to another. 2. Different kinds of vehicles move on land, water and in the air. Now I am going to read exercise. 1. Fill in the blanks using the right words. बाळांनो, आपल्याला ह्या काढलेल्या जागा भरायच्यात. इथे दिलेल्या शब्दांचा उपयोग करून. WHEEL व्हील म्हणजे चाक. AIR एअर म्हणजे हवा. VILLAGES विलेजेस म्हणजे गावं. BOATS बोट्स. ऑल लँड व्हेकल्स मूव्ह ऑन व्हील. मूव्ह ऑन व्हील. ती कशाने चालतात, चाकाने चालतात. इथे आपल्याला लिहायचंय डॅश. ट्रॅव्हल इज द फास्टेस्ट वे टू ट्रॅव्हल. एअरवे, एअर ट्रॅव्हल. कोणता, एअर ट्रॅव्हल. हवेतून उडणं म्हणजेच काय तर विमानाने करणारा प्रवास हा सगळ्यात काय असतो, फास्ट असतो, खूप जोरात असतो. माणूस पटकन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. बुलक कार्ट्स आर यूज्ड टू ट्रॅव्हल इन. बैलगाड्या आता कुठे वापरल्या जातात, आता खेडेगावाचं शहरीकरण होतंय, हो की नाही, शहरांमध्ये गावाचं रूपांतर होतंय. त्यामुळे काय होतं, बैलगाड्या फक्त आता खेडेगावामधनं वापरल्या जातात. म्हणून इथे काय लिहिणार आपण, बुलक कार्ट्स आर यूज्ड टू ट्रॅव्हल इन विलेजेस. तुम्ही
जर का तुम्हाला शाळा आत्ता असती आणि बाईंनी विचारलं असतं टीचर्सनी की तुम्ही बैलगाडी कुठं पाहिली आहे, तर तुम्ही काय म्हणलं असतात, आमच्या गावाला आहे टीचर गाडी, आमच्या गावाला बैलगाडी आहे, आम्ही बैलगाडीतनं जातो, हो की नाही. म्हणजे आता बैलगाड्या कुठे आहेत, खेडेगावामधनं अजूनही बैलगाड्या गावामध्ये आहेत. आता आपल्याला इथे शब्द लिहायचा आहे, आर यूज्ड टू क्रॉस रिव्हर्स. नदी पार करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, बोट्स, BOATS. बोट्स आर यूज्ड टू क्रॉस रिव्हर्स. नदी पार करण्यासाठी, नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी नदीचं पात्र खूप मोठं असतं, तर आपल्याला असं पोहत किंवा असं जाणं शक्यच नाही, म्हणून कशाचा वापर करतात, तर बोटीचा वापर करतात. ओके. नेक्स्ट, टिक द करेक्ट अँड क्रॉस द रॉंग स्टेटमेंट्स. जे बरोबर असेल त्याला बरोबरची खूण करायची आणि जे चुकीचं वाक्य असेल त्याला चुकीची खूण करायची. शिप्स सेल ऑन वॉटर. बरोबर आहे ना. जहाजं कशावर चालतात, पाण्यावर चालतात. बरोबर आहे. अ ट्रायसिकल हॅज 2 व्हील्स. बघा बरं का, मोठ्या माणसांची जी सायकल असते त्याला 2 चाकं असतात. हां, पण तुमची घरामध्ये छोट्या बाळांसाठी जी सायकल आणलेली असते की नाही, तुमच्या घरामध्ये लहान छोटी छोटी बाळं असतात, त्यांना जी सायकल असते त्या सायकलला काय म्हणतात, ट्रायसिकल. ट्रायसिकल म्हणजे 3 चाकांची सायकल. काय म्हणायचं त्याला, 3 चाकांची सायकल. तर त्या ट्रायसिकलला 3 चाकं असतात का रे, नाही. 3 चाकं असतात का नसतात, असतात. त्याला 3 चाकं असतात. त्याला 2 चाकं असतात का, नाही. त्याला चाकं किती असतात, 3 असतात. म्हणून इथं काय येणार, रॉंग. An auto rickshaw has 3 wheels. An auto rickshaw has 3 wheels. रिक्षाला 3 चाकं असतात, होय की नाही. बरोबर आहे ते. An aeroplane is used for land travel. विमान हे जमिनीवरनं वाहतूक करण्यासाठी वापरलं जातं का, नाही. चुकीचं आहे ते. विमान कशासाठी वापरलं जातं, आकाशामधनं प्रवासासाठी, म्हणजे हवाई वाहतुकीसाठी वापरलं जातं, हो की नाही. शिप्स सेल ऑन वॉटर. बरोबर आहे. जहाजं कशावरून जातात, जलमार्ग येतो, पाण्यातून चालतात. अ ट्रायसिकल हॅज 2 व्हील्स. नाही. ट्राय म्हणजे 3 चाकांची गाडी असते, त्याला 2 चाकं असतात का, नाही, 3 असतात. अँड ऑटो रिक्षा हॅज 3 व्हील्स. बरोबर आहे. रिक्षाला 3 चाकं असतात. अँड एरोप्लेन इज यूज्ड फॉर लँड ट्रॅव्हल. विमान हे जमिनीवरच्या प्रवासासाठी वापरलं जातं का, नाही. रॉंग आहे. ते कशासाठी वापरलं जातं, तर आकाशामधनं उडण्यासाठी. म्हणजेच काय, तर एअर व्हेकल आहे तो, म्हणजेच काय आहे, हवाई वाहतुकीसाठी तो वापरला जातो. म्हणून आपण काय करायचं, तर हा लेसन नीट समजून घ्यायचा. तुम्हाला ऑलरेडी हा लेसन माहीत आहे, तुम्ही तो समजून घेतलेला आहे. तुम्ही ज्युनियर सिनियरमध्ये असल्यापासून ही चित्र बघताय, व्हेकल्सची नावं समजून घेताय. आता तुम्ही हे लिहायला शिकायचं आहे. आता हे तुम्ही काय करायचं, तर हा लेसन वाचायचा प्रयत्न करायचा आणि हा जो एक्सरसाइज आहे, हा एक्सरसाइज टेक्स्टबुकमध्येच लिहायचा, नोटबुकवरती लिहायचा नाही. ओके. थँक्यू. बाय. हॅव अ नाईस डे.